आज आपण we see here today point number 8. Point number 8, some important theorems. Some important theorems. Some important theorems. We see this real analysis first paper, 8 points, some important theorems. Here is a theorem number 20. Theorem number 20. First, I write here statement of this theorem. If limit of an is equal to a, if limit of an, that is limit of sequence an, if limit of sequence an is equal to a, limit of sequence an is equal to a means if sequence an converges to a, if limit of an is equal to a and an is greater than equal to 0 and an is greater than equal to 0 for all n, then a is greater than or equal to 0. So this theorem इथं आपल्याला काय so statement of the theorem is if limit of an is equal to a, this is given, if limit of an is equal to a and an is greater than equal to 0 for all n, then we have to prove a is greater than equal to 0. इथं काय दिलेलं बघा आपल्याला, हे an सिक्वेन्सचे लिमिट a हा रियल नंबर आहे आणि n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल n म्हणजे काय, सिक्वेन्सची प्रत्येक टर्म ही पॉझिटिव्ह आहे किंवा 0 आहे. an is greater than equal to 0, then we have to prove a is greater than equal to 0. Means we have to prove limit of this sequence is also greater than or equal to 0. We prove this theorem by using the method of contradiction. आपण हा theorem method of contradiction ने प्रूव्ह करू. Method of contradiction म्हणजे काय, आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट स्टेटमेंट आपण गृहीत धरायची आणि मग आपल्याला ते सिम्प्लिफाय केल्यानंतर कुठेतरी कॉन्ट्रडिक्शन मिळेल. इथं काय प्रूव्ह करायचं आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय a इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग याच्या एक्झॅक्ट अपोजिट स्टेटमेंट आपण अज्युम करायचे. a इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 च्या अपोजिट स्टेटमेंट काय, a इज लेस दॅन 0. if possible suppose a is strictly less than 0. Now here we use given thing. आता इथं गिवन काय, आपल्याला लिमिट ऑफ an इज इक्वल टू a हे गिवन आहे. since limit of an is equal to a, limit of an is equal to a म्हणजे काय, सिक्वेन्स an ही a ह्या रियल नंबरला कॉन्व्हर्जंट होते. सिक्वेन्स an ही a ह्या रियल नंबरला कॉन्व्हर्जंट होते, म्हणून आपण इथं कॉन्व्हर्जन्सची डेफिनेशन यूज करूत आपण. देअरफॉर बाय convergence of किंवा by definition of convergence of n, by convergence of sequence an, convergence of sequence ची डेफिनेशन आपण इथं एक्झॅक्ट अप्लाय करू. सिक्वेन्स an a ला कॉन्व्हर्जंट होते म्हणजे काय, फॉर इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, फॉर इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 there exists a positive integer n, there exists a positive integer m, there exists a positive integer m such that convergence ची डेफिनेशन ची कंडिशन काय आहे, such that mod of an minus a, this is strictly less than epsilon
for all n greater than equal to m. For all n greater than equal to m. Now we use here the modulus property. आता याच्या पूर्वी पण आपण यूज केलेले मॉड an मायनस ए स्ट्रिक्टली लेस दॅन इप्सिलॉन असेल तर याच्यावरून आपल्याला काय घेता येते की सिक्वेन्सच्या इन्फानाइट नंबर ऑफ टर्म्स म्हणजे एन्स या ए मायनस इप्सिलॉन आणि ए प्लस इप्सिलॉन याच्या मध्ये असतात. हे आपण ऑलरेडी यूज केलेले. सो दिस एम्प्लाइज a minus epsilon is strictly less than an is strictly less than a plus epsilon, and this is true for all n greater than equal to m. Now in the definition of convergence of sequence, we can take this epsilon to be any positive number. आपण ह्या डेफिनेशन मधला इप्सिलॉन हा कोणताही पॉझिटिव्ह नंबर घेऊ शकतो आणि आपण इथं इप्सिलॉन असा नंबर घेऊ. लेट इप्सिलॉन इज इक्वल टू -1/2 into e. -1/2 into a. This is greater than 0. Why this is greater than 0? कॉन्व्हर्जन्सच्या डेफिनेशन मधला इप्सिलॉन हा आपण कोणताही पॉझिटिव्ह नंबर घेऊ शकतो. इथं आपण काय अज्युम केलेलं आहे? a is strictly less than 0. a is less than 0 म्हणजे a हा निगेटिव्ह रिअल नंबर असला पाहिजे. आणि इथं बघा आता इप्सिलॉनची किंमत आपण ही केलेली. a हा निगेटिव्ह रिअल नंबर आहे. मग निगेटिव्ह रिअल नंबर इंटू -1/2 काय व्हायला पाहिजे? पॉझिटिव्ह. देअरफॉर इप्सिलॉन इज इक्वल टू हियर ग्रेटर दॅन 0. सो नाउ देअरफॉर आता ही वरची जी इनइक्वालिटी आहे याला आपण समजा इनइक्वालिटी नंबर 1 असं दिलं. ही इनइक्वालिटी आणि याच्यामध्ये ही इप्सिलॉनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू इनइक्वालिटी 1 मध्ये. इनइक्वालिटी 1 मध्ये इप्सिलॉनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. इथं a मायनस इप्सिलॉन तर इप्सिलॉनची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू. इप्सिलॉन इज इक्वल टू -1/2 into a. बघा आता ह्या इनइक्वालिटी 1 मध्ये इप्सिलॉनची जर व्हॅल्यू पुटअप केली इप्सिलॉनच्या ठिकाणी -1/2 into a जर पुटअप केलं तर मायनस मायनस प्लस होईल. a प्लस 1/2 into a मिळेल. आणि इथं देखील इप्सिलॉन इज इक्वल टू -1/2 into a पुटअप केल्यावर a -1/2 into a ही आपल्याला टर्म मिळेल. आता इप्सिलॉन हा जर आपण घेतला मग ह्या इप्सिलॉन साठी परत डेफिनेशन येईल. फॉर इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 there exists positive integer there exists positive integer m1 such that what काय मिळेल आपल्याला? याच इनइक्वालिटी 1 मध्ये इप्सिलॉनची किंमत ही ठेवायची आपल्याला. म्हणजे a इथं मायनस इप्सिलॉन आहे इनइक्वालिटी 1 मध्ये. इप्सिलॉनची किंमत -1/2 into a पुटअप केल्यावर मायनस मायनस प्लस 1/2 into a. दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन an. दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन a मायनस इप्सिलॉन. आता इप्सिलॉनची किंमत काय ठेवायला तर आपण -1/2 into a. दिस इज ट्रू फॉर ऑल n greater than equal to m1. आता याला सिम्प्लिफाय केलं तर हे a प्लस 1/2 into a. आता तिरपा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर हे a म्हणजे 1a प्लस 1/2a म्हणजे 3/2a मिळेल. आणि इकडं a मायनस 1/2a म्हणजे 1a मायनस 1/2a म्हणजे 1/2a शिल्लक राहील. सो therefore this is equal to 3/2 into a. This is strictly less than an. This is strictly less than 1a minus 1/2. This will be 1/2 into a. This is true for all n greater than equal to m1. आता ही पूर्ण इनइक्वालिटी आहे. याच्यातली आपण इतकी एवढी इनइक्वालिटी लिहू थी.
तर काय मिळेल, an is strictly less than 1/2 into a. an is strictly less than 1/2 into a किंवा a/2. 1/2 into a म्हणजे a न्यूमरेटर मध्ये a/2. दिस इज ट्रू फॉर ऑल n greater than equal to m1. an इथं काय मिळालंय, an is strictly less than a/2. an is strictly less than a/2. पण इथं हे मिळालेलं आपल्याला an is strictly less than a/2. पण a हा काय आहे, निगेटिव्ह नंबर आपण गृहीत धरलेला आहे. a is less than 0 म्हणजे a हा निगेटिव्ह नंबर आहे. a हा निगेटिव्ह नंबर असेल तर a/2 हा देखील निगेटिव्ह रिअल नंबर झाला पाहिजे. मग निगेटिव्ह रिअल नंबर पेक्षा लहान an आहे. निगेटिव्ह या राईट हँड साइडच्या निगेटिव्ह नंबर पेक्षा an लहान आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर पेक्षा लहान म्हणजे an देखील निगेटिव्ह असला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, an is less than 0. Therefore what we have, therefore an is strictly less than 0 for all n greater than equal to m1. We get an is strictly less than 0 for all n greater than equal to m1. पण इथं ऑलरेडी आपल्याला थेरम मध्ये काय दिलेले, थेरमच्या स्टेटमेंट मध्ये काय दिलेले, an is greater than equal to 0. थेरम मध्ये काय दिलेले, an is greater than or equal to 0 म्हणजे an पॉझिटिव्ह आहे किंवा 0 आहे, पण निगेटिव्ह नाहीये. an greater than equal to 0 म्हणजे 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. पण इथं काय मिळालं, an is less than 0 म्हणजे आपल्याला तर दिलेलं आहे an हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0, पण इथं म्हणजे नॉन निगेटिव्ह आहे an, पण इथं काय मिळालं, an निगेटिव्ह मिळालेलं आहे. म्हणजे हे कॉन्ट्राडिक्शन आहे, आपल्याला जे दिलेले आहे त्याच्या कॉन्ट्राडिक्शन आहे. Therefore which is contradiction. हे म्हणजे काय, आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्या कॉन्ट्राडिक्शन आहे, विच इज कॉन्ट्राडिक्शन. देअरफॉर त्याच्यामुळे आपण जे इथे ऍझम्पशन केलेलं आहे ते रॉंग आहे. देअरफॉर आवर ऍझम्पशन is less than 0 must be wrong. So our assumption is wrong. So this assumption is wrong means which is the correct, which should be correct, is greater than equal to 0 will be correct. Therefore is greater than equal to 0. So now we have here proved here this theorem. We have proved this theorem.